सगळी हॉटेलच आहेत. सण उत्सवासारखा साजरा करायचा आहे. दादू माझा खवई आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आहे 11 जानेवारी 2025. पौष महिना शुक्ल पक्षातील द्वादशी आहे आणि आजचा दिवस हा खूप शुभ आहे, आनंदित दिवस आहे. मी तर खूप खुश आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी पौष महिन्यातील द्वादशी दिवशी अयोध्येमध्ये नवीन बांधलेल्या श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली. तर सगळ्या आपल्या देशभरामध्ये आपण दिवाळी साजरी केलेली, एवढा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. तर माझ्याकडे ते व्हिडिओ सुद्धा आहेत आणि फोटो सुद्धा आहेत. मागच्या वर्षी आम्ही कसं आनंदोत्सव साजरा केलेला. आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे अयोध्येमधील नवीन बांधलेल्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून. तर तुम्हाला ह्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण वर्षानुवर्ष आजचा दिवस एखाद्या सण उत्सवासारखा साजरा करायचा आहे. तर मी काहीतरी गोड मिळवणार आहे आणि मंदिरात सुद्धा जाणार आहे. जशी आपल्या सर्वांची एकादशी असते तशी तुळशी माता सुद्धा एकादशी ठेवत असते. काल एकादशी होती त्यामुळे मी तुळशी मातेला जल अर्पण नव्हतं केलं, फक्त पूजा केली तुळशी मातेची. तर मी अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते. मी इथं काढा बनवलेला आहे. आता मी काढा पिते कारण माझी आणि मनीषची तब्येत थोडीशी खराब आहे. माझा पण घसा खवखवत होतोय आणि मनाला तर ताप पण झालेला आहे सर्दीमुळे. दादू बरा झाला आणि आमच्या दोघांची तब्येत खराब झाली. माझं तर ठीक आहे, मनाची तब्येत जास्त खराब आहे. हा काढा अद्रक इलायची लवंग टाकून बनवलेला आहे. तर आज मी खूप शॉर्टकट स्वयंपाक बनवणार आहे, तो म्हणजे पावभाजी. पावभाजीला फक्त भाजी वडायची आणि पाव विकत आणायचे आणि गरम करून खायचे. तर आज पावभाजीचा बेत आहे. दादू मागायला गेलं की आई पावभाजी बनवून. म्हणलं ठीक आहे. तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. वटाणा, फ्लावर, बटाटा, गाजर एवढं सगळं आहे. भाजीवरती एक ताट झाकते. असं भाजी शिजते तोपर्यंत मी टेरेसवरती जाऊन येते. आज वो क्षण है जिसको दशरथ देख न पाए. कृष्ण गोविंद आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीदम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. चला तर मग आता घरी निघूयात. नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सा घराना हो. भाजी तयार झालेली आहे आणि मना पाव आणायला गेलेला आहे. त्याला कॉलेजला लवकर जायचं आहे, तो गेलेला आहे. आल्यानंतर पटकन त्याला अगोदर ताट वाढून देते. लीजिए बेटा, मनाला खूप घाई झालेली आहे, खालो अच्छे से. आणि आज दादू देवपूजा करत आहे कारण फोंडेजी ऑफिसला गेलेले आहेत लवकर. आता मी देवासाठी चांगला गोड धोडाचा नैवेद्य बनवते. मी गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहे, तेही तुपामध्ये. चांगला खरपूस भाजून घ्यायचा तुपामध्ये. इत्यही नमस्ते नमस्ते विभू विश्वमूर्ते, नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते. गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकलेला आहे आणि हा गव्हाचं पीठ, गूळ आणि दूध टाकून बनलेला शिरा असणार आहे. वा वा वा, वास खूप खमंग येतोय. आता याच्यामध्ये दूध ओतते. आवजो पुतर. बापरे, हे घे दादू, नैवेद्य दाखव. मी आणि दादू जेवण करत आहे. तुम्ही पण या जेवण करायला. तर मग मी अगोदर शिरा खाते गोड. खूप छान टेस्टी. दादू कशी झाली भाजीची टेस्ट? दादू माझा खवई आहे. जी
कशी बनली भाजी? छान. खालो खालो. चला तर मग जेवण झाल्यानंतर मी घरातली सगळी कामं उरकलेली आहेत. इथं किचन ओटा आणि भांडी सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि इथं संध्याकाळची तयारी मी केलेली आहे. संध्याकाळी चौकटीच्या बाहेर हे 2 दिवे लावून मी ठेवणार आहे. त्यासाठी हे 2 दिवे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आता थोडा वेळ मी श्रीरामचे मानस वाचत बसते. श्रीराम श्रीराम निरदक बेटी कहई कटुबानी सुनत कठिनता अति अकुलानी जीव कमान बचन सरनाना मनहु महीप मृदुलच्छ समाना. थोडा वेळ श्रीरामचरित्र मानस वाचल्यानंतर मी या इथं चहा बनवायला ठेवलेला आहे. अद्रक आणि इलायची टाकून फोडणीसाठी भाजी गरम करायला ठेवलेली आहेत. फोडणीची आत्ता आलेले आहेत 5 वाजता. त्यांना जेवायला देते. तर आता माझा पूर्ण आवाज गेलेला आहे. आवाजच निघत नाही. अचानक असं झालं. काल थोडा थोडा खराब होत चाललेला. आता पूर्ण आवाज खराब झालेला आहे. त्यासाठी मी ते अद्रक आणि इलायची टाकून चहा बनवत आहे. फोडणीची हे घ्या. अंजी लो. दुपारी काय खाल्लं नाही तुम्ही? वडापाव खाल्ला. वडापाव खाल्ला. ठीक आहे. आता हे खावा. आज पण पाव. आता पण पावाचं जेवण. हो ठीक आहे. घशाला काय आले? आवाज गायब झाला. असं खरखर आवाज येतो. मला जास्त ओरडते ना त्याचा पण. इथे माझा घसा खराब झालेला आणि आता एक तास श्रीरामचरित्र मानस वाचलं ना त्याच्यामुळे अजून आवाज बसला. माझ्या मना आलेला आहे कॉलेजवरून. कशी बाळा तब्येत? अरे माझा आवाज गायब झाला बाळा. मी काय करू? अचानक आवाज गायब झाला माझा. अरे परेशान हो गई. जसा दादाला त्रास झाला 8-10 दिवस. देव करो मला ना हो. कारण दादा 8 दिवस मला झोपला नव्हता रात्रभर. मनाचा पण आवाजच बसलेला आहे. फोंडेजींच्या ऑफिसमध्ये आज स्वच्छता अभियान होते. फोंडेजी म्हणतात मी आज धुळीमध्ये काम करून आले. सगळ्यांनी मास्क लावलं, मी नाही लावलं. अरे असं नका समजू. फोंडेजी काळजी घ्यायची स्वतःची. उद्या काय होते असं नसतं. काळजी घ्यायची स्वतःची. खावा. भाजी देऊन आणून हे घे बाबू. अद्रकचा चहा बनवलेला मी. थोड्या वेळाने पी. किचन ओट्यावरती काळ्या मुंग्याने मला खूप वैताग आणलेला आहे. एक जरी अन्नाचा कण पडला ना तर तिथे शेकडो मुंग्या जमा होतात. अशा तर आहे ना मारू पण वाटत नाही मला. क्या ही करू मैं इनका. या मुंग्यांसाठी मला सारखं किचन ओटा साफ करावं लागत आहे. जरा काय पडलं की पटकन पुसून टाकायचं. काम वाढत चाललेलं आहे माझं. तिथे चहा पण चांगला उकळलेला आहे. आता याच्यामध्ये दूध ओतते. आज मी गुळाचा चहा नाही बनवला. आज मी चहामध्ये साखर टाकलेली आहे. कारण दादूला चहा आणि पाव खायचा आहे. त्याच्यामुळे मी एवढं भरपूर दूध टाकलेलं आहे. आता चांगलं उकळल्यानंतर दादूला देते. अद्रक आणि इलायची टाकलेली आहे बाळा. लवंग पण टाकलेली आहे. आणि एवढा मोठा चहा दादूला. घे भाऊ खाले पाव के साथ. हा ना पकड नीट. 1 कप घ्या सगळे नका तू. तुला एक हा माझ्यासाठी आहे. अद्रक भरपूर टाकलेला आहे. अद्रकचा फ्लेवर येते मस्त वाटतं. अरे कशी बा तू? बरी वरती आली आज. सायंकाळ झालेली आहे. आजी राऊंड मारतात खाली. ठीक आहे या या. हा सावकाश जा आजी. जी जय सीताराम. दादू चलो दिए लगवा लो. पूजा पाठ कर लो. हा दिवा तुळशी मातेसमोर ठेवायचा आणि हे 2 दिवे बाहेर ठेवणार आहे. नारायण प्रिय. आता मी आणि फोंडेजी मंदिरात चाललेलो आहोत. आम्ही आता महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत. या आरती चालू आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. बरोबर आम्हाला आरती मिळाली. मोडालेल्या चण्याचा प्रसाद मिळाला आहे आम्हाला. आणि फोंडेजी इथं खात पण आहे प्रसाद. आम्ही आता श्रीराम मंदिरामध्ये चाललेलो आहोत. 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. पिंपळ्या झाडाची पण पूजा करतात.
हे आहे राम लक्ष्मण सीतामाताचं मंदिर. हे भगवंतांनो शतकोटी प्रणाम. हे आहे श्रीकृष्ण मंदिर. खूप छान मूर्ती आहे श्रीकृष्णाची. खूप सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. वा वा वा. मन खूप प्रसन्न झालं आज सगळ्या देवांचं दर्शन घेऊन. वा 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 अप्रतिम. हे श्रीकृष्ण मंदिर खूप सुंदर आहे. श्रीमद भगवद्गीतेमधील श्लोक कोरलेले आहेत पूर्ण मंदिरामध्ये. कसं वाटलं मंदिर? छान छान छान. छान. आम्ही पहिल्यांदा या मंदिरामध्ये आलेलो आहोत. एवढं सुंदर मंदिर आहे श्रीकृष्णाचं आणि तेही आमच्या एरियामध्ये. जिथं आम्ही राहतो तिथून फक्त 500 मीटर अंतरावर आहे आणि अर्धा किलोमीटर अंतरावरती. तरी पहिल्यांदा आलेलो आहोत आम्ही. एवढं सुंदर मंदिर आहे आणि हे मंदिर आहे जुन्या सांगलीमध्ये. आम्ही आता घरी चाललेलो आहोत. आज खूप मन प्रसन्न झालं. खूप छान वाटलं मला तर. एवढ्या सगळ्या देवतांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता कृष्ण चौकामध्ये सूप पिण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना म्हणलं मंचावर सूप प्यावं आणि मग घरी जावं. तर मना पण येते सूप प्यायला. तर कृष्ण चौकाची पूर्ण लेन आहे ना. अरे मना पण आलेला आहे सूप पिण्यासाठी. कृष्ण चौकाची ही पूर्ण लेन सगळी खाऊ गलीनं भरलेली आहे. ही सगळी हॉटेलच आहेत. दाखव झूम करून दाखवते. वा वा वा. इथं काय व्हेज रोल्स वगैरे सगळं. डोसा, इथं मिसळ, इथं मालाश्री हॉटेल आणि हे कृष्ण हॉटेल आणि इथं आहे मना. चल आमचं मंचावर सूप आलेलं आहे. बरं वाटलं. छान आहे. गरम पिणं. तर आमचं सूप पिऊन झालेलं आहे. सूप पिल्यानंतर खूप छान वाटलेलं आहे. तर आता मी घरी निघतो. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.